सध्या छावा चित्रपट हे प्रदर्शित झालेला आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। त्यामध्ये सध्या जे काही राज ठाकरे आहेत त्यांनी सध्या त्यांचं जे काही जुनं वक्तव्य आहे ते सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। त्यावेळेस राज ठाकरे म्हणले होते की जे काही संभाजी महाराज आहेत ते मुघलांना जाऊन मिळाले होते। ज्यावेळेस शिवाजी महाराजांचे भांडण संभाजी महाराजांबरोबर झाले त्यावेळेसचे जे काही संभाजी महाराज आहेत ते मुघलांना मिळाले होते। तर ह्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि याची एकच चर्चा होत आहे। तर नेमकं राज ठाकरे काय म्हणाले हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। गडकरींचा जो पुतळा हलवला त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? जो पुण्यामध्ये मूर्ख माणसं आहे ती, मुळात यांना इतिहास किती माहिती आणि काय माहितीये हा सगळा विषय वेगळाच आहे। हे निवडणुकीच्या तोंडावरती यांना या सगळ्या गोष्टी सुचतात। मुळात जे करणारे आहेत किंवा करून आणणारे आहेत त्यांनाही कुठच्या गोष्टी माहित नाही। त्यांना राम गणेश गडकरी नावाची काही गोष्टच माहिती आहे। त्यांना असं वाटलं असतं कदाचित नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत। काही कशाचं काही वाचन नाही, काही नाही, माहितीच काही नाहीये। हे फक्त यांचं निव्वळ एक जातीचं राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेली गोष्ट आहे। याच्या पलीकडे यांना काहीही माहिती नाहीये। आणि प्रश्न असा आहे की ज्या काळामध्ये ही गोष्ट लिहिली गेली असेल एक तर ते प्रकाशित नाहीये, दोन ज्या काळात लिहिले त्यावेळेला इतिहासाचे संदर्भ काय सापडले गेलेले आहेत त्याच्यावरती ते लिखाण असतं। त्याच्यानंतर जर समजा इतिहासातले संदर्भ काही वेगळे लागले तर वेगळा विचार, पण तो माणूस आज नाहीये। त्यामुळे तुम्ही त्यावेळेला काय लिहिलं होतं आणि आज काय लिहिलं गेलंय याचे संदर्भ तुम्ही जोडू शकत नाही। संभाजी राजांबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे, शूर होते, मोठे होते, याच्याबद्दल वाद नाही। परंतु संभाजी राजे हे जाऊन वडिलांची भांडून मोगलांना मिळाले होते हे तितकंच सत्य आहे ना। ज्यांच्या विरोधात लढण्यात महाराजांची हयात गेली त्यांना जाऊन तुम्ही मिळाला हेही सत्यच आहे ना। एक मी तुम्हाला सांगतो, या सगळ्याच्यामध्ये जर इतिहासामध्ये पाहायला गेलो आपण तर छत्रपती शिवाजी महाराज ही एकमेव व्यक्ती अशी आहे आजपर्यंत। मुळात पहिले आपण बघितलं पाहिजे की आपला इतिहास लिहिलाय कोणी ना। आपला इतिहास हा कोणी मराठ्यांनी लिहिलाय ना ब्राह्मणांनी लिहिलाय। हा मुळात इतिहास लिहून ठेवलाय मोगलांनी, ब्रिटिशांनी, कळलं का? या लोकांनी हा इतिहास लिहून ठेवलेला आहे आणि ते सगळी पानं आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचत 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 पुढे तुम्हाला या गोष्टी लिहाव्या लागतात किंवा सांगाव्या लागतात, बरोबर? आता या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही